युवकांच्या संघर्षाचा विजय. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर चित्रलेखा पाटील यांची प्रतिक्रिया. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शेका पक्षाच्या राज्य प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांनी हा युवकांच्या एकजुटीचा आणि लोकशाहीचा ऐतिहासिक विजय असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. दिल्लीत विद्यार्थी आणि युवकांनी विविध मागण्यांसाठी उभारलेल्या आंदोलनामुळे केंद्र सरकारला झुकावे लागले असून शांततापूर्ण लोकशाही मार्गाने झालेल्या संघर्षाला अखेर यश मिळाल्याचे त्यांनी सांगितले. चित्रलेखा पाटील म्हणाल्या की या आंदोलनाला शेतकरी कामगार पक्षासह विविध विरोधी पक्षांनी सक्रिय पाठिंबा दिला होता. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांसाठी सातत्याने आवाज उठवण्यात आला. दिल्ली पोलिसांच्या लाठीमारानंतरही युवकांनी माघार घेतली नाही, उलट अधिक ताकदीने आंदोलन सुरू ठेवले. यावेळी त्यांनी आंदोलनाचे प्रमुख समन्वयक अभिजित दिपके, सोनम वांगचुक आणि आंदोलनात सहभागी झालेल्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. युवकांच्या संघटित शक्तीमुळे लोकशाही अधिक बळकट झाली असून न्यायासाठीचा हा लढा देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खूप आनंदाचा दिवस आहे. शेवटी एका चळवळीला यश मिळालं आणि धर्मेंद्रजी प्रधानांनी राजीनामा दिला. हा राजीनामा मी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने या विद्यार्थ्यांना अर्पित करतो ज्यांनी आपल्या नीट परीक्षेत जीव गमावला. खरंच मला या ठिकाणी आभार मानायचे या तमाम देशाच्या युवकांना की त्यांनी ही चळवळ उभी केली आणि त्या चळवळीत त्यांना किती त्रास देण्यात आला. म्हणजे त्यांना मारलं, त्यांना आमच्या त्या विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षाला जवळजवळ 13-14 तास पोलिसनी बेकायदेशीर डिटेन्शनमध्ये ठेवलं, घरातनं उचलून नेलं. अशा वेळी सुद्धा सगळे विद्यार्थी पेशंट राहिले आणि स्वतःची मागणी पूर्ण करून घेतली. मला सार्थ अभिमान या पुढच्या भारताचा. आणि खरंच पुन्हा एकदा दाखवून दिलं की भारत किती डिक्टेटरशिप आली, कितीही हे हुकुमशहा आले, तरी भारत हे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारावर चालणारा भारत आहे. आणि इथली लोकशाही कधी मरू शकत नाही जोपर्यंत आपली सारखी जनता एकत्र आहे. धम्मशील सावंत, संवाद मराठी लाईव्ह, अलिबाग. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी. सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.